केंद्र सरकारने आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी आदि कर्मयोगी अभियान सुरू केले। या अभियानात धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाशी संलग्न प्रशिक्षण कार्यक्रम आहे। आदि कर्मयोगी अभियानात समावेश असलेल्या 6859 गावांमध्ये आदि सेवा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे। आदिवासी बांधवांच्या समस्या आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी ही केंद्रे कार्यान्वित राहणार आहे। या केंद्रामध्ये न्यूक्लियस बजेट अंतर्गत ऑनलाईन MB पोर्टलवरील विविध अर्ज येथील प्रशिक्षित ऑपरेटरद्वारे भरून घेतले जातात। जात, उत्पन्न, रहिवासी प्रमाणपत्र, जन्म मृत्यू दाखले, आधार व पॅन कार्ड सेवा, आता सगळं काही एका ठिकाणी आपल्या गावातच। तसेच 7/12 उतारा, जमीन नकाशे, शेतकरी योजना अर्ज, शासकीय योजनांचे ऑनलाईन फॉर्म, बँकिंग सेवाही येथे उपलब्ध करण्यात आली आहे। AEPS द्वारे पैसे काढणे तसेच ते ट्रान्सफर करणे, वीज बिल भरणा, मोबाईल रिचार्ज, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज, नोकरी व स्पर्धा परीक्षा फॉर्म, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, यामध्ये सहकार्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदिवासी बांधवांसाठी विशेष सेवा, वन हक्क अर्ज मार्गदर्शन, विद्यार्थी योजना, उद्योजकतेसाठी माहिती व सहाय्य। त्यामुळे आता या सर्व कामांसाठी प्रकल्प यावल किंवा जळगाव येथे जाण्याची गरज नाही। तुमच्या अडचणी तुमच्या गावातच सोडवल्या जातात। आदिवासी सेवा केंद्र म्हणजे फक्त एक कार्यालय नाही, तर तो आहे विश्वासाचा आधार आणि विकासाचा नवा मार्ग। मी विनोद अण्णासाहेब मेढे, गट विकास अधिकारी, पंचायत समिती रावेर, जिल्हा जळगाव। आज आपण लोहारा ग्रामपंचायत तालुका रावेर येथे आहोत। इथं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल व आपले आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्री अरुण पवार यांच्या समन्वयाने आपल्या लोहारा ग्रामपंचायतमध्ये आदि सेवा केंद्र चालू करण्यात आलेलं आहे। आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअर बजेट या संकल्पनेतून NB पोर्टलवर आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचे ऑनलाईन अर्ज भरले जातात। त्याचा आपल्या आदिवासी बांधवांवर या भागातील सर्व लोकांना बराच फायदा होतो। तसेच ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या आपल्या सरकार सेवा केंद्रामार्फतही ग्रामपंचायतच्या विविध सेवा पुरविल्या जातात। तसेच हे केंद्र स्थापन झाल्यामुळे जी विविध आपल्या गावकरी लोक आहेत, जे विविध अर्ज भरण्यासाठी किंवा इतर विभागांच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी वारंवार जावे लागत होते, ह्या सर्व सेवा आता आपल्या आदि सेवा केंद्रातून पुरवल्या जातात। आणि त्यामुळेच आपल्या गावकऱ्यांना इथं जी सुविधा उपलब्ध झाली आहे, त्यामुळे त्यांचा जो होणारा खर्च आहे, वाया जाणारा वेळ आहे आणि जी त्यांची दगदग होणार होती, त्या सर्व गोष्टींची आता त्यांची सुटका झालेली असून या आदि सेवा केंद्रामार्फत सर्वच विभागांच्या आदिवासी विकास विभाग, ग्राम विकास विभाग, महसूल विभाग आणि इतर सर्व जे शासकीय विभाग आहेत त्यांच्या योजनांची ज्या विविध सेवा आहेत त्या पुरवल्या जातात आणि त्यातून आपल्या गावकऱ्यांना आणि येथील स्थानिक रहिवाशांना सर्व योजनांची माहिती दिली जाते आणि मार्गदर्शन केलं जातं। त्यामुळे त्यांच्या जीवनात एक सुखकर असं टप्पा तयार झालेला आहे आणि त्यामुळे त्याचा गावकऱ्यांना बराच फायदा झालेला आहे। धन्यवाद। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल या कार्यालयाचा सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून मी कार्यरत आहे। माझं नाव प्रशांत मावरे। आज आदिवासी सेवा केंद्र आम्ही यापूर्वी स्थापन केलं आहे, तर या ठिकाणी आता ऑनलाईन सुविधा तयार झालेली असून प्रत्येक येथील आदिवासी बांधवांना आपण ऑनलाईन इथे सर्व अर्ज वगैरे असेल, न्यूक्लियस बजेट योजना असेल, पोर्टल असेल, NB, सगळं इतर शासकीय विभागाचे यंत्रणाचे फॉर्मसुद्धा आपण इथून भरल्या जातो आणि प्रत्येकाची पोस्टसुद्धा आपण या प्रकारे ठेवतो। इथे अशा प्रकारचे फॉर्म उपलब्ध करून ठेवलेले आहे आणि न्यूक्लियस बजेट योजनेअंतर्गत NB पोर्टलचं सुद्धा यांना दिलेलं आहे आणि इथल्या आदिवासी बांधवांना यावल इथे जाण्याची गरज राहणार नाही। इथेच त्यांची सर्व अर्ज वगैरे भरणा करणे आणि इतर स्थानिक लाभ मिळण्याची आम्ही त्यांना सुविधा तयार केलेली आहे। तेव्हा आदिवासी सेवा केंद्र हे अत्यंत फलदायी ठरणार असून यापुढील काळामध्ये जो काही त्यांना त्रास होईल, अडचण निर्माण होईल, तो होणार नाही याची आम्ही याद्वारे शाश्वती देतो। गावाच्या प्रगतीसाठी, प्रत्येक नागरिकाच्या सोयीसाठी हे केंद्र उभं आहे। तुमच्यासाठी, तुमच्या सेवेसाठी।
आदी सेवा केंद्र, तुमच्या हक्काच्या सेवांचा, तुमच्या गावातला विश्वासू साथी.